अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीची आपल्या आयुष्यात काही ना काही इच्छा आवर्जून असते। कधी आपल्याला स्वतःचं घर हवं असतं, कधी आपल्याला स्वतःची गाडी घ्यायची असते, कधी आपल्याला स्वतःची जमीन हवी असते, तर आपल्याला कर्जातून मुक्तता मिळवायची असते। आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की माझ्याकडे पैसा असावा, माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा खिसा पैशाने भरून राहावा। असं जरी आपल्याला वाटत असलं तरी बऱ्याच वेळाच्या उलट होतं। कितीही प्रयत्न केले तरी घर होत नाही। घरात सगळेच लोक कमावते आहेत पण पैसा काही येत नाही। पैसा आलाच तर तो टिकतच नाही। म्हणजे आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा काही केल्या पूर्णच होत नाही। सतत अपूर्ण राहणारी तुमची एखादी कठीण इच्छा असेल, असंख्य वर्षांपासून एखादी इच्छा तुमची सतत अपूर्ण राहत असेल, तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। असा हा एक उपाय जो कधीच फेल जाणार नाही। या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं काही मिळत जाईल। मग पैसा असेल, धनसंपत्ती असेल, ऐश्वर्य असेल, धनधान्य असेल, जमीन असेल, घर असेल, गाडी असेल, बंगला असेल, अगदी काहीही असेल। तुमच्या मुलांसंदर्भात काही गोष्टी असतील, तुमच्या पतीला यश हवं असेल, तुमच्या भावाला यश हवं असेल, तुमच्या वडिलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल, कुणीही कुणासाठीही हा उपाय करू शकतं। फक्त तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय बघा, हा उपाय तुम्हाला कुठल्याही गुरुवारच्या दिवशी, कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी, कुठल्याही मंगळवारच्या दिवशी करायचा आहे। गुरुवार, मंगळवार किंवा कुठलाही शुक्रवार, तिघांपैकी कुठल्याही दिवशी। या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी किंवा संध्याकाळी, सकाळी करणार असाल तर सकाळी स्वच्छ पवित्र स्नान करायचं, संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी सुद्धा हा उपाय करण्याच्या अगोदर स्वच्छ स्नान करायचं, अंघोळ करायचे, छान कपडे असतात स्वच्छ हे परिधान करायचे आणि त्याच्यानंतर या उपायासाठी आपल्या देवघराच्या समोर बसायचं। जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल, जिथे दैवी शक्ती असेल, अशाच देवघराच्या समोर, अशाच ठिकाणी किंवा तुम्ही घरातल्या ईशान्य कोपऱ्यात बसलात तरीही चालेल, कारण ईशान्य कोपरा हा दैवी शक्तीचा कोपरा असतो, त्यामुळे तुम्ही त्या दिशेला बसून हा उपाय केला तरीही चालेल। आता या उपायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे लाल रंगाचा कागद। एक छान लाल रंगाचा चौकोनी कागद घ्यायचा आहे। त्याच्यासोबत तुम्हाला 1 रुपयांचा एक सिक्का घ्यायचा आहे। सोबत तुम्हाला एक थोडंसं वाटीमध्ये चंदन किंवा हळद घ्यायची आहे। सगळ्यात पहिले देवघराच्या समोर बसलात की काय करायचं, जो कागद घेतला आहे, जस्ट मी तुम्हाला दाखवते, हा कागद घेतलेला आहे। समजा हा लाल रंगाचा चौकोनी मी कागद घेतलेला आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक राऊंड करायचा आहे, एक गोल करायचा आहे। हळद किंवा चंदन जे घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। त्यानंतर अगरबत्तीची काडी घेऊ शकता किंवा मोराचा पंख, मोराचं पीस घेऊ शकता, त्याची काडी घेऊ शकता। त्याने तुम्हाला या कागदावरती एक राऊंड, एक गोल करायचा आहे। जो गोल केलेला आहे त्या गोलमध्ये तुमची इच्छा लिहायची आहे, जी पण इच्छा असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, उद्योग असेल, कर्जमुक्ती असेल, घर असेल, बंगला असेल, पैसा असेल, जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला त्या राऊंडमध्ये, गोलमध्ये तुम्हाला लिहायचं आहे। लिहिल्यानंतर हा कागद देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये असा ठेवायचा। प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये हा कागद देवघराच्या समोर ठेवून द्यायचा। पाठ चौरंग ठेवला समोर तरीही चालेल, त्याच्यावरती हा कागद ठेवला तरीही चालेल। आता 1 रुपयाचा जो सिक्का घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवायचा। स्वच्छ पाण्याने धुवायचा हा 1 रुपयाचा सिक्का देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा। सिक्क्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळायचं। हा सिक्का जागृत करून घ्यायचा, आपल्या उजव्या हातात घ्यायचा, 21 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा, 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा। 21 वेळा माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र, 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा। आता हा रुपया सिद्ध होऊन जाईल। या उपायासाठी हा रुपया सिद्ध होऊन जाईल। आता हा रुपया या गोलावरती, या कागदावरती जो गोल काढलेला आहे, ज्याच्यावरती आपण आपली इच्छा लिहिलेली आहे, त्या इच्छेच्या वरती ठेवायचा। बरोबर त्या गोलमध्ये हा सिक्का जो आहे तो सिक्का ठेवायचा।
ठेवल्यानंतर या कागदाची अशी चौकोनी घडी करा. या कागदाची बरोबर अशी चौकोनी व्यवस्थित घडी करा. जशी तुम्हाला जमेल तशी करू शकता, पण हा सिक्का त्या गोलमध्ये राहील याच पद्धतीने घडी करा. आता हा कागद इच्छा लिहिलेला अभिमंत्रित केलेला सिक्क्याचा हा कागद उजव्या हातात घ्या. हाताची मूठ बंद करा. बंद केल्यानंतर तुम्हाला एकच या सिक्क्याकडे बघून किंवा या कागदाकडे बघून एकच तुम्हाला रिअलाइज करायचं आहे, माझी घराची इच्छा पूर्ण झालेली आहे, स्वतःचं घर झालेलं आहे, स्वतःची जमीन घेतलेली आहे, मी खूप खुश आहे, माझ्या आयुष्यात मला जे काही हवं होतं ते मिळालेलं आहे, कर्जातून मुक्तता मिळालेली आहे आणि माझ्या आयुष्यात आता पैसा सुख हे सगळं काही भरभरून आहे. असं तुम्हाला एक 10, 15, 20, 25 जेवढा वेळ तुम्हाला तिथे बसता येईल तेवढे मिनटं तुम्हाला बसायचं आहे आणि सतत तुम्हाला पॉझिटिव्ह 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 म्हणत राहायचं आहे. कंटिन्यू पॉझिटिव्ह. हा उपाय केल्यानंतर एका सेकंदासाठीही तुमच्या मनात निगेटिव्हिटी आणायची नाही. कंटिन्यू तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं तर जिथे बसलेले आहात तिथून उठायचं. हा कागद जो आहे तो गुप्त ठिकाणी ठेवायचा. हा उपाय केला आहे आणि तुम्ही आईला सांगताय, बहिणीला सांगताय, भावाला सांगताय, पतीला सांगताय, मी आज हा उपाय केला. उपाय तिथेच संपणार. उपाय करत असताना कुणाला याची खबर सुद्धा लागू द्यायची नाही. अजिबात कुणाला काहीच सांगायचं नाही. हा कागद तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, तुम्ही कपाटात ठेवू शकता, एखाद्या साडीच्या खाली ठेवू शकता, ड्रेसच्या खाली ठेवू शकता. एकदम गुपचूप ठेवायचं आहे. रोज सकाळी जेव्हा आंघोळ कराल, स्वच्छ कपडे परिधान कराल, देवघराच्या समोर जेव्हा जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा फक्त हा कागद एकदा त्या ठिकाणावरून काढायचा, हातात घ्यायचा, पुन्हा म्हणायचं, माझी म्हणजे जी काही इच्छेसाठी तुम्ही उपाय केलेला आहे, माझी घराची इच्छा पूर्ण झालेली आहे, मला जसं हवं होतं तसं घर मिळालेलं आहे, माझ्याकडे पैसा आलेला आहे, कर्जातून मुक्तता मिळालेली आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे. पुन्हा हे म्हणून झालं की त्याच्यानंतर कमलात्मक मंत्राचा 21 वेळा जप करा आणि पुन्हा हा कागद जो आहे तो आहे त्याच ठिकाणी ठेवून द्या. सलग तुम्हाला 21 दिवस सलग तुम्हाला 21 दिवस ही क्रिया करायची आहे. 21 दिवसांच्या आत. काही लोकांना 11 दिवसात अनुभव येईल, काही लोकांना 12 दिवसात अनुभव येईल, काही लोकांना 21 दिवसात. जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगते 21 दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात जे काही अपूर्ण होतं, जे तुम्हाला मिळणं शक्यही नव्हतं, जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी मिळणारही नव्हतं, ते सुद्धा या उपायाने तुम्हाला प्राप्त होईल. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर हा कागद खोलायचा, यामध्ये असणारा सिक्का देवघराच्या समोर ठेवायचा आणि हा जो कागद आहे, लाल कागद आहे ज्यावरती आपण इच्छा लिहिलेली होती, हा कागद कापरासोबत जाळून टाकायचा. याची जी हॅश होईल म्हणजे जी राख होईल ही घराच्या बाहेर तुम्ही टाकू शकता. मात्र सिक्का कायम तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता. कारण हा सिक्का तुम्ही अभिमंत्रित केलेला आहे. 21 दिवस त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलेले आहे, त्यामुळे ती पॉझिटिव्हिटी कायम तुमच्या घरात त्या सिक्क्यामार्फत पसरली जाईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नेहमीच तुमची जी काही इच्छाशक्ती आहे ना ती मजबूत राहील. बघा, हा उपाय खूप प्रभावी आहे, कधीही फेल न जाणारा उपाय आहे, पैशांच्या समस्या दूर करणार आहे आणि मनात असणारी इच्छा प्राप्त करणार आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.